हिंगोली नगराध्यक्षांच्या प्रचारार्थ हिंगोली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी चौकातील जाहीर सभेत जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमित कुटुंबांना घरे बांधून देण्याची घोषणा केली। जलेश्वर तलाव शुद्धीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी रुपये देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातही आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले। अतिक्रम काढताना विस्थापित झालेल्या गरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल व जमीन योजनेतून घरे देण्यात येणार असल्याची हमी त्यांनी दिली। हिंगोली, वसमत आणि कळमनुरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना विकास हवा असेल तर भाजपला मतदान करा, आम्ही माल कमवत नाही, फक्त विकास करतो, असे फडणवीस म्हणाले। या सभेला आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, प्रशांत सोनी, रवींद्र सोनी, रमेशचंद्र बगडिया, रजनीश पुरोहित, सुनील देवडा, संजय कावडे यांसह भाजपचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते। नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। हिंगोली लाईव्ह प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य। कार्यक्रम आहे, विकासाचा कार्यक्रम आहे, तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, 2 तारखेला कमळाचं बटन दाबा। 2 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।